आपण स्टॅक मेमरी मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये स्टॅक मेमरीचे काय फंक्शन आहे ते डिस्कस केलं. त्यानंतर after that we discussed the operations related to the stack memory, that is the read write operations. Writing the data into the stack memory is called as push operation, and retrieving the data from the stack memory is called pop operation, right? After this we discussed the instruction push RP, in which is stored the contents of register pair into the stack memory. Today we will discuss the next instruction, that is push PSW, and after that we will discuss the remaining instructions like pop RP, then pop PSW, SPHL, and the last one is XTHL. Exchange the contents of HL pair with the memory location pointed by stack pointer, and here write the contents of HL pair into the stack pointer. So these are the two instructions. आणि या टॉपिक पर्यंत उद्याच्या एक्झाम साठी आपला पॅटर्न असेल. ठीक आहे, बाकी हे आपण एक्झामच्या नंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात बाकीचे ब्रांच ग्रुप इन्स्ट्रक्शन्स वगैरे. त्यानंतर मग प्रोग्राम झाल्यानंतर हा टॉपिक आपला कंप्लीट होईल. आता लक्षात घ्या, बेसिकली पुश आणि पॉप ऑपरेशन मध्ये बेसिकली डिफरन्स काय आहे. आता सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्या. पुश आणि पॉप इन्स्ट्रक्शन मध्ये बेसिकली डिफरन्स काय आहे. ठीक आहे, काल आपण बघितलं होतं स्टॅक. आता कालचे काही पॉईंट्स आपण इथे रिवाइज करूयात, त्यानंतर पुश ऑपरेशन आणि पॉप ऑपरेशन आणि पॉप ऑपरेशन दोन्ही आणखी एक वेळेस डिस्कस करूयात आपण. ठीक आहे, तर बघा काय काय पॉईंट डिस्कस केले होते एकदा रिवाइज करूयात आपण. ठीक आहे, हां, स्टॅक मेमरी इज ए पार्ट ऑफ रीड राइट मेमरी दॅट इज यूज्ड बाय द युजर. स्टॅक मेमरीला कोण यूज करतो? मायक्रोप्रोसेसर यूज करतो का युजर यूज करतो? युजर. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इट इज डिफाइन्ड बाय द युजर. म्हणजे कोणता मेमरी लोकेशन पासून कोणत्या मेमरी लोकेशन पर्यंत, म्हणजे कोणत्या मेमरी लोकेशनची रेंज ही स्टॅक मेमरीसाठी असाइन करायची हे कोण डिफाइन करू शकतो? युजर. समजलं? हां, कसं डिफाइन करणार? आपल्याला काय करायचं सिम्पली लक्ष द्या इकडे. आता ही आपली कंप्लीट रेंज आहे मेमरी लोकेशनची. ही मेमरी लोकेशनची कंप्लीट रेंज आहे. मला काय करायचं लक्षात घ्या, मला 2000H या मेमरी लोकेशन पासून. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची, डाउनवर्ड डायरेक्शन म्हणजे काय? मेमरी लोकेशन इन्क्रीमेंट होत आहे. बरोबर आहे, डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय म्हणजे आपण मेमरी लोकेशन इन्क्रीमेंट करतोय. बिगिनिंग स्टार्ट कुठून केलेला आहे? 4 times 00H. लास्ट मेमरी लोकेशन कोणतं असेल? FF. त्याच्या पुढचा मेमरी लोकेशन असेल का? म्हणजे 200H वगैरे असं काही असेल का याच्यामध्ये? नाही. का नसेल? because this is the maximum range that can be, this is the maximum range of the memory that can be interfaced with the microprocessor 8085. This is the limitation due to the 16-bit address bus of microprocessor. समजतंय? मायक्रोप्रोसेसरची ऍड्रेस बसची साईज आहे 16 बिट. हे कसं काढलं? 2:16. हे रिलेशन आहे, हे फार डिटेलमध्ये बघायचं आपल्याला आपल्या त्या चॅप्टरमध्ये मेमरी इंटरफेसिंगच्या. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर येते 65,536. ठीक आहे, 65,536. आपण सुरुवात करून केलेली आहे 0 पासून. ठीक आहे, म्हणजे हा पहिला मेमरी लोकेशन झाला, हा दुसरा मेमरी लोकेशन, हा तिसरा मेमरी लोकेशन, हा चौथा मेमरी लोकेशन, असं करत करत शेवटचा मेमरी लोकेशन कोणता असेल? 65,535 असेल. 35 का? टोटल तुम्ही सांगितलं टोटल किती आहेत? 65,536 आहेत. पण आपण सुरुवात कुठून केलेली आहे? 0 पासून. जर मी सुरुवात 1 पासून केली असती तर शेवटचा मेमरी लोकेशन काय आला असता? 65,536. ती सुरुवात कुठून केली आहे? 0 पासून, म्हणून शेवटचा मेमरी लोकेशन काय आला? 65,535. तुमच्याकडे जर कॅल्सी असेल तर कॅल्सीवर कन्वर्जन करायचं डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये. जर तुम्ही डेसिमल, आता हे नंबर डेसिमल नंबर आहे, बरोबर आहे, 65,535 हा डेसिमल नंबर आहे. जर तुम्ही याला कन्वर्ट केलं हेक्साडेसिमल मध्ये तर तुम्हाला कोणती व्हॅल्यू भेटेल? FF. कॅल्सी मध्ये फंक्शन आहे माहिती आहे,
कॅल्सी मध्ये एक फंक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कन्वर्जन करू शकता इझिली. आता हे आपल्याला आता आवश्यकता नाहीये, ठीक आहे. मेमरी इंटरफेसिंगचा चॅप्टर वेळेस मी तुम्हाला सांगेल डिटेलमध्ये, तिथे आवश्यकता आहे, ठीक आहे. अननेसेसरी त्याच्यामध्ये टाइम वेस्ट जाईल, त्यामुळे मी आता सांगत नाहीये ते कसं बघायचं ते, ठीक आहे. लक्ष द्या आता इकडे, हे समजलं का बघा. आता लक्ष द्या इकडे सर्वांनी, आता सर्वांनी लक्ष द्या. आपण डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय, याचा अर्थ मेमरी लोकेशन इन्क्रीमेंट होत आहे, ठीक आहे. हा, आता मला काय करायचंय, आय वॉन्ट टू यूज द पोर्शन ऑफ अ मेमरी स्टार्टिंग विथ 2000H ऍज अ स्टॅक मेमरी. मला काय करायचंय, 2000H पासून ते मेमरी लोकेशन्सला ऍज अ स्टॅक मेमरी म्हणजे टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी यूज करायचा आहे ऍज अ स्टॅक मेमरी. मी सिम्पली काय करणार माहितीये का, मी सिम्पली काय करणार, स्टॅक पॉइंटर मध्ये हा स्टार्टिंगचा मेमरी लोकेशन म्हणजे हा मेमरी लोकेशन लोड करणार सिम्पली. मग ऑटोमॅटिकली हे पुढचे मेमरी लोकेशन ऍज अ स्टॅक मेमरी मी यूज करू शकतो, समजतंय, डेटा स्टोअर करण्यासाठी वगैरे. आता लक्षात घ्या. आणखी कोणकोणते पॉईंट बघितले ते आपण. इट इज युज बाय द युजर फॉर स्टोरिंग द फॉर स्टोरिंग टेम्पररी इन्फॉर्मेशन, टेम्पररी डेटा और इन्फॉर्मेशन, राईट. त्यानंतर आपण बघितलं होतं देर इज ओके द डेटा इन द स्टॅक मेमरी कॅन बी ऍक्सेस्ड इन FILO मॅनर, फर्स्ट इन लास्ट आउट, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पलही बघितलं होतं. समजा आपल्याला काही प्लेट्स पुट करायच्या आहेत, अरेंज करायच्या आहेत. ही प्लेट नंबर 1 असेल, त्यानंतर ही प्लेट नंबर 2, प्लेट नंबर 3, या मॅनरमध्ये काय होत आहे, डेटा सुद्धा स्टॅक मेमरीमध्ये आपण एंटर करतोय, ठीक आहे. समजा ही फर्स्ट प्लेट म्हणजे फर्स्ट डेटा, सेकंड प्लेट मध्ये ही सेकंड डेटा आहे, थर्ड प्लेट म्हणजे ही थर्ड डेटा आहे. ज्यावेळेस आपण डेटा राईट करतो स्टॅक मेमरीमध्ये, डेटा कसा राईट होतो, फर्स्ट इन म्हणजे पहिला डेटा आला तो, आणि लास्ट आउट ज्यावेळेस मला राईट करायचा आहे म्हणजे रीड करायचा आहे डेटा, स्टॅक मेमरी मधून मायक्रोप्रोसेसर डेटा रीड करायचा आहे, कोणता डेटा पहिल्यांदा रीड करणार तो, द लास्ट वन, म्हणजे हे फिलो आहे, फर्स्ट इन लास्ट आउट मेमरीमध्ये. त्यानंतर आणखी कोणता पॉईंट बघितला आपण, वी हॅव ए 16 बिट रजिस्टर कॉल्ड एज stack pointer and that stack pointer tells the microprocessor at which memory location data should be accessed. कोणत्या मेमरी लोकेशन मधून डेटा रीड किंवा राईट करायचा आहे हे कोण सांगतं मायक्रोप्रोसेसरला, स्टॅक पॉइंटर, ठीक आहे. तो प्रोग्राम काउंटर वेगळा तो आपण बघितलेला पीसी रजिस्टर, हे स्टॅक मेमरी रिलेटेड आहे स्टॅक पॉइंटर. आणखी कोणता टॉपिक डिस्कस केला आपण यानंतर, आणखी काय बघितलं, रायटिंग द डेटा इनटू द स्टॅक मेमरी इज कॉल्ड पुश ऑपरेशन and retrieving the data or reading the data from the stack memory is called pop operation. हे सर्व बेसिक्स बघितले होते आपण, ठीक आहे. आता नेक्स्ट पुढे बघा. आता ह्या दोन इन्स्ट्रक्शन्स मध्ये पुश आणि पॉप मध्ये बेसिकली डिफरन्स काय आहे. आता जे पॉईंट मी ते हायलाइट करत आहे ते इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. आता बघा काल एक इन्स्ट्रक्शन बघितलं होतं आपण, पुश RP stands for register pair. You can use any valid register pair, right? So let's assume the stack pointer contains 2000H. assume केलेला आहे स्टॅक पॉइंटर मध्ये ही व्हॅल्यू स्टोर आहे, ठीक आहे. त्यानंतर एक रजिस्टर पेअर आपण घेतलेली आहे BC रजिस्टर पेअर, त्यामध्ये डेटा आहे 1020. कालचं एक्झाम्पल आहे, आणखी एक वेळेस रिवाइज करतो कशासाठी, इथं पुश ऑपरेशन आणि इथं पॉप ऑपरेशन दोघांमधलं मला फक्त डिफरन्स हायलाइट करायचा आहे, समजतंय, त्यामुळे हे रिवाइज करत आहे. ऍझम्पशन काय केलेलं आहे, स्टॅक पॉइंटर मध्ये 2000H हा डेटा स्टोर आहे, BC या 16 बिट रजिस्टर पेअर मध्ये 1020 हा डेटा स्टोर आहे. जेव्हा हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल, पुश B हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल, त्यावेळेस डेटा कशा प्रकारे स्टोर होईल बघा इकडे आता सर्वांनी. दिस इज 2000H, ठीक आहे. हा स्टार्टिंगचा मेमरी लोकेशन आहे आणि हा एंडिंगचा मेमरी लोकेशन आहे, समजतंय. डेटा आता स्टोर कसा होतो बघा याच्यामध्ये, पुश RP और पुश B यामध्ये पहिल्यांदा काय होतं बघा, आपण काल स्टेप्स डिस्कस केल्या होत्या. फर्स्ट स्टेप काय असते, फर्स्ट स्टेप इज टू डिक्रीमेंट द कंटेंट्स ऑफ
stack pointer. Currently, the stack pointer is pointing to this memory location 2000H. Why? Because this is the value that SP contains. So SP is pointing to the 2000H memory location. And remember that SP always points to the stack top. म्हणजे जो काही लास्ट डेटा आहे स्टॅक मेमरी मध्ये जो काही लास्ट डेटा आहे समजा ह्या प्लेट्स आहेत आपण बघितल्याप्रमाणे तर हे काय झाले स्टॅक टॉप झाला त्याच्यामध्ये. सो if these are the plates, we can assume that these are the plates which are stacked together, then the stack pointer will always point to the stack top. जो लास्ट एंटर केलेला डेटा आहे त्याला हमेशा तो काय करणार पॉइंट करणार. If this data is retrieved or read by the microprocessor, then stack pointer will point to this one data. Okay, ह्या डेटाला तो पॉइंट आउट करेल. पहिल्यांदा ऑपरेशन कोणता होता याच्यामध्ये decrement the contents of ESP. Okay, decrement the contents of ESP by 1. एक ने डिक्रीमेंट होतात. त्यानंतर then store the higher byte. higher byte. हायर बाईट कोणता आहे यामध्ये डी रजिस्टर. डी रजिस्टर मध्ये कोणती व्हॅल्यू आहे म्हणजे डी रजिस्टरची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे त्या मेमरी लोकेशन मध्ये ज्या मेमरी लोकेशनला एसपी पॉइंट आउट करत आहे. ठीक आहे, म्हणजे ही हायर बाईट हा आहे 10H. हा स्टोअर होणार कोणत्या मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर होईल हा डेटा. इथे कॅल्क्युलेट करून सांगू शकता का मला काउंट करून सांगू शकता का. हा 2000H आहे एक ने डिक्रीमेंट झालेला आहे कोणत्या मेमरी लोकेशनवर स्टोअर होईल 1FFH. ठीक आहे, त्यानंतर थर्ड स्टेप डिक्रीमेंट SP अगेन बाय 1. आणखी एक वेळ डिक्रीमेंट केलं का काय रिझन असेल बिकॉज वी आर स्टोरिंग 16-bit डेटा इनटू द स्टॅक मेमरी विच रिक्वायर्स 2 मेमरी लोकेशन्स. एक मेमरी लोकेशन मध्ये हाय बाईट स्टोअर केला तर दुसऱ्या मेमरी लोकेशन मध्ये लोअर बाईट स्टोअर करायचा म्हणून आणखी एक वेळेस आपण काय केलेलं आहे एसपी ला डिक्रीमेंट केलेलं आहे. आता इथे ठीक आहे एसपी ला डिक्रीमेंट केलं होतं तर एसपी ची व्हॅल्यू काय होती इथे एसपी ची व्हॅल्यू काय आली इथे 1FFH. बरोबर आहे ही व्हॅल्यू होती डिक्रीमेंट केल्याच्या नंतर राईट. मग त्यानंतर स्टोअर केले हायर बाईट या मेमरी लोकेशन मध्ये. आता इथे डिक्रीमेंट केलं या ठिकाणी एसपी ची व्हॅल्यू काय असेल आता 1FFEH. राईट. फोर्थ ऑपरेशन कोणतं असेल स्टोअर लोअर बाईट. ओके, स्टोअर द लोअर बाईट इनटू दॅट मेमरी लोकेशन पॉइंटेड बाय एसपी. लोअर बाईट कोणता आहे C इज इक्वल टू 20H आहे. आता हा लोअर बाईट स्टोअर होणार कोणत्या मेमरी लोकेशन मध्ये ज्या मेमरी लोकेशनला एसपी पॉइंट आउट करत आहे स्टॅक पॉइंटर. एसपी कोणत्या मेमरी लोकेशनला पॉइंट करत आहे 1FFEH. हे अशा प्रकारे ऑपरेशन परफॉर्म होतं. याच्यामध्ये महत्वाचं काय याच्यामध्ये पहिल्यांदा डिक्रीमेंट आणि नंतर स्टोअर. डिक्रीमेंट आणि स्टोअर याच्यात ऑपोजिट आहे. ठीक आहे, पॉप ऑपरेशन मध्ये ते बघूयात आपण. म्हणजे इथे बघा फर्स्ट इनिशियल पोझिशन इनिशियली एसपी कंटेन्स 2000H so SP will point to this memory location. Okay, what will be the next step? पुढे काय होईल हा आहे 2000H मेमरी लोकेशन. ठीक आहे, एक ने डिक्रीमेंट झाला याचा वरचा मेमरी लोकेशन कोणता असेल 1FFH. आता एसपी या मेमरी लोकेशनला पॉइंट करत आहे हे समजलं का त्या स्टेपसाठी सांगत आहे मी. ठीक आहे, म्हणजे ही स्टेप एक्झिक्यूट झाली आहे. एसपी इज डिक्रीमेंटेड बाय 1 सो एसपी विल पॉइंट टू दिस मेमरी लोकेशन 1FFH and here higher byte that is 10H will be stored. पुढच्या स्टेप मध्ये काय होईल येस नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल बघा इथे FF 4 times then 00H we have 2000H here 1FFH and 1FFEH right. आता
एकने डिक्रीमेंट झालेलं आहे बघा. इनिशियली SP is pointing to 2000H. After decrement, SP will point to 1FFH, and now after step number 3, SP will point to this memory location 1FFEH, and the lower byte will be stored into this memory location 20H. क्लियर आहे? ठीक आहे. हे लिहून घ्या एकदा, लिहून घ्या स्टेप्स वगैरे. Why? Because the SP points to the stack top. समजतंय? इथे डिक्रीमेंट का केलेला आहे? लक्ष द्या इकडे. इथे डिक्रीमेंट का केलेलं आहे? कारण हा स्टॅक टॉप असेल, हा स्टॅक टॉप असेल. तुम्ही प्लेट्स अज्युम करा ना, एकावर एक ज्यावेळेस आपण प्लेट्स पुट करतो, ठीक आहे, त्यावेळेस अप्पर प्लेट जी असेल, ठीक आहे, ती म्हणजे ही वरची प्लेट असेल. म्हणून हा मेमरी लोकेशन, म्हणून एसपीचे कंटेंट काय होतात? पहिल्यांदा डिक्रीमेंट होतात. समजलं का? नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे पुश PSW. PSW stands for Program Status Word. PSW बघा इकडे. आता हे PSW म्हणजे काय रजिस्टर असतं? लक्ष द्या इकडे, लक्ष द्या पहिल्यांदा. PSW stands for Program Status Word. Status Word. This is the combination of accumulator and the flag register. Flag register. Accumulator along with the flag register is called as PSW, Program Status Word Register. Okay. Now see, we have this instruction push PSW. आता PSW ची साइज किती असेल? 8 बिट असेल का 16 बिट असेल? 16 bit. Why? Because this is a combination of accumulator and flag register. Accumulator is a 8 bit register, flag register is also a 8 bit register. So the size of PSW will be 16 bit, we can assume, right? Now, let's make some assumptions. SP has E200H and accumulator contains, let's take 2BH, and the flag register contains, you can take any data, let's take 80H, 80H. Okay. आता इथे मी त्या स्टेप्स लिहित नाहीये, स्टेप्स तुम्हाला माहितच आहेत, फक्त आपण व्हिज्युअलाइज करूयात की कशा प्रकारे डेटा तो स्टोर केला जाईल. आपण कोणता मेमरी लोकेशन कन्सिडर केलेला आहे? SP contains E200H, right? So here we have E200H. So initially SP will point to this memory location because this is what the data stored into the SP stack pointer. So SP will point to this memory location E200H, right? Now after, let's take E200H. previous memory location कोणता असेल? E करेक्ट आहे 1FFH. व्हेरी गुड. प्रीवियस E जशाल तसा, 1 जशाल तसा, हा F जशाल तसा, F च्या अगोदर काय येतो? E, EH. ठीक आहे, सफिशियंट आहे 3 मेमरी लोकेशन. In the initially SP will point to E200H. After execution of push PSW instruction, the contents of SP will decrement by 1. So now SP is pointing to this memory location E1FFH, and the contents of accumulator will be stored into this memory location. So accumulator we have assumed contains 2B. So the contents of accumulator will be placed into this memory location. Now, as PSW is a 16-bit register, the contents of SP once again will get decremented by 1. It is E200, E1FF,
This is E1FE. The contents of SP will again get decremented by 1 and the contents of flag register will be placed into this memory location. SP flag register ची व्हॅल्यू काय आहे 80H. This is 80H. समजलं? अशा प्रकारे तो डेटा स्टोर होईल. ठीक आहे, लिहून घ्या. And store decrement. Okay. PSW stands for Program Status Word Register. दोन मेमरी लोकेशन सफिशियंट आहे तिथे. पॉप ऑपरेशन मध्ये काय होतं, जो ऑलरेडी स्टॅक मेमरी मध्ये स्टोर असलेला डेटा आहे तो मायक्रोप्रोसेसर रिट्राईव्ह करत आहे, म्हणजे रीड करत आहे. समजतंय? म्हणजे इथं ऍझ्युम करताना मी काय करेल की स्टॅक मेमरी मध्ये ऑलरेडी डेटा स्टोर आहे. ठीक आहे, आणि इथे मी किती डेटा ऍझ्युम करणार आहे, 2 डेटा. कारण इन्स्ट्रक्शन कोणता आहे, पॉप आरपी रजिस्टर पेअर. म्हणजे इथे रजिस्टर पेअर मध्ये म्हणजे मला इथे 2 डेटाची आवश्यकता आहे या रजिस्टर पेअर मध्ये स्टोर करण्यासाठी. ठीक आहे, 2 डेटा साठी 2 मेमरी लोकेशन ऍझ्युम केलेले आहेत. इथे या मेमरी लोकेशनवर ऍझ्युम करत आहे मी 10H ही व्हॅल्यू स्टोर आहे आणि याचा जो नेक्स्ट मेमरी लोकेशन आहे तिथे ही व्हॅल्यू स्टोर आहे 20H. क्लिअर आहे? सेम here 2000H and 2001H. This is the data in these 2 memory locations. Sorry, 2000H and below which can have 2001H. ठीक आहे, समजलं? 0 कडून आपण डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय, म्हणजे मेमरी लोकेशन इन्क्रिमेंट करत जातो आपण इकडे. राईट? हा, आता इकडे लक्ष द्या. हे काही सर्टन ऍझम्पशन्स केलेले आहेत मी. तुमच्या समोर काय आहे, एक स्टॅक मेमरी आहे. तर त्या स्टॅक मेमरी मधील 2000 आणि 2000H या मेमरी लोकेशनवर हा स्टोर असलेला डेटा आहे. आपल्याला इन्स्ट्रक्शन बघायचं आहे पॉप आरपी इन्स्ट्रक्शन. राईट? आता इथे मी ऍझ्युम केलेला आहे, काही ऍझम्पशन्स करत आहे. ऍझ्युम स्टॅक पॉइंटर SP कंटेन्स 2000H. म्हणजे SP इनिशियली SP कोणत्या मेमरी लोकेशनला पॉइंट आउट करत आहे, 2000H. दॅट मीन्स इनिशियली SP इज पॉइंटिंग टू धिस मेमरी लोकेशन. आता इन्स्ट्रक्शन कोणता आहे, रीड ऑपरेशन आहे का राईट ऑपरेशन आहे? रीडिंग द डेटा फ्रॉम द स्टॅक मेमरी. ओके, द डेटा विल बी रिट्राइव्ड फ्रॉम द स्टॅक मेमरी बाय मायक्रोप्रोसेसर. हे समजतंय का? SP मध्ये 2000H ही व्हॅल्यू स्टोर आहे असं मी ऍझम्पशन केलेलं आहे. म्हणून that's why the SP is pointing to this data or this memory location. Now after execution of pop RP instruction, let me take a register B. हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झालेला आहे. आता होतंय काय याच्यामध्ये बघा. सगळ्यात अगोदर हा SP कोणत्या मेमरी लोकेशनला पॉइंट करत आहे, तो आहे स्टॅक टॉप. तर या मेमरी लोकेशनवरचा डेटा लोअर बाईट रजिस्टर मध्ये स्टोर होईल. समजते? म्हणजे याच्यामध्ये स्टेप कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट स्टेप काय आहे, स्टोर द डेटा, स्टोर द 8-bit डेटा. लेट मी राइट, स्टोर द 8-bit डेटा फ्रॉम द मेमरी लोकेशन pointed by SP, pointed by SP. SP कोणत्या मेमरी लोकेशनला पॉइंट आउट करत आहे, स्टॅक टॉपला, म्हणजे 2000H ला. पॉइंटेड बाय SP, दॅट इज SP इज इक्वल टू 2000H इंटू लोअर 8-bit रजिस्टर, लोअर 8-bit रजिस्टर, राईट? म्हणजे समजते? SP ज्या मेमरी लोकेशनला पॉइंट करत आहे पहिल्यांदा तिथं काय होतं, इथे स्टोर होतोय. पुश ऑपरेशन मध्ये पहिल्यांदा डिक्रीमेंट आणि नंतर स्टोर. इथं पहिल्यांदा काय होत आहे, स्टोर होतोय डेटा. म्हणजे लोअर बाईट कोणता आहे BC रजिस्टर पेअर मध्ये, C. म्हणजे C मध्ये कोणती व्हॅल्यू असेल, 10H
C value store होईल. So we can say C will contain 10H. Now this operation is performed on 2 register pairs, or you can say 2 memory locations. Now what will be the next operation? Yes, increment SP. Increment SP by 1. So SP will contain, so you can say SP will contain 2001H. That means I can show here, this is the memory location to which the stack pointer is pointing. पुढचं ऑपरेशन काय असेल? स्टोर, बरोबर आहे. स्टोर the 8-bit data pointed by SP into the higher byte 8-bit register, right? Store 8-bit data from memory location pointed by, yes, SP pointed by stack pointer. SP is pointing to 2001H memory location into, yes, into higher 8-bit register. So after that B will contain 20H. समझते हैं? लिहून घ्या. हे आहे पुश आणि पॉप ऑपरेशन. आणि यानंतर आणखीन एक वेळेस इन्क्रीमेंट होतात एसपीचे कंटेंट, कारण ऑलरेडी लोअर बाईटला रिट्राईव्ह केलेला आहे, त्यानंतर हायर बाईटला रिट्राईव्ह केलं, त्यानंतरचा जो नेक्स्ट मेमरी लोकेशन 2003H त्याला तो पॉइंट आउट करेल. पहिल्यांदा फक्त स्टेप्स लिहून घ्या. इथे आणखी एक डायग्राम ड्रॉ करायची आहे मला. पहिल्यांदा फक्त त्या स्टेप्स लिहून घ्या थेरॉटिकली. थेरी लिहून घ्या फक्त. आणखीन एक स्टेप ऍड करायची आहे आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा स्टोर आणि नंतर इन्क्रीमेंट. समजतंय का? पुश ऑपरेशन मध्ये डिक्रीमेंट पहिल्यांदा करतो, नंतर स्टोर करतो, आणि पॉप ऑपरेशन मध्ये त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट, पहिल्यांदा स्टोर करतो आणि नंतर इन्क्रीमेंट करतो. आता हे 3 स्टेप झालेले आहेत. 1 2 3. चौथी स्टेप आहे इन्क्रीमेंट SP by 1. म्हणजे SP ची नवीन व्हॅल्यू काय असेल? SP ची नवीन व्हॅल्यू काय असेल? 4th स्टेप मध्ये 2002H 2002. ही 4th स्टेप लिहायची आहे तिथे. इथे वर लिहू का 4th स्टेप? इथे लिहित आहे मी 4th स्टेप. 4th स्टेप increment SP by 1. The new value in the SP will be equal to 2002H. क्लियर आहे? इथे एक डायग्राम ड्रॉ करायची, फक्त ही थिअरी लिहून घ्या. 1 2 3 4 ह्या स्टेप्स लिहून घ्या. आणखी एक डायग्राम ड्रॉ करायची आहे मला.
फक्त त्या 4 स्टेप्स लिहून घ्या. पोझिशन, ठीक आहे. इथे पहिल्यांदा स्टोर झाला डेटा, नंतर इन्क्रीमेंट झाला, हा हायर बाईट हा लोअर बाईट, आणि यानंतर जेव्हा फोर्थ स्टेप एक्झिक्यूट होईल त्यावेळेस एसपी चे कंटेंट्स काय असतील, एफ 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 एच 2001H 2001H 2002H. SP will point to this memory location 2002H. okay. त्याला तो सिंपली पॉइंट आउट करेल. त्यानंतरचा इन्स्ट्रक्शन बघा कोणता आहे, PSW, सॉरी पॉप PSW. हा, कशा प्रकारे ऑपरेशन असेल या इन्स्ट्रक्शनचं, त्याच्यामध्ये मेमरी लोकेशन्स मध्ये इथे हा डेटा ॲज इट इज राहतो, हा 10 हा 20, इथं जे काही डेटा असेल त्याला फक्त सिंपली तो पॉइंट आउट करत आहे. इथं डेटा मला माहित नाहीये म्हणून इथं ब्लँक ठेवलेलं आहे. हा, पॉप PSW. पॉप PSW, ठीक है. PSW is the combination of accumulator and flag register, right? So we can assume first we must mention the contents of SP, right? मग आता समजणार नाही ना आपल्याकडे एवढी रेंज आहे, कोणता मेमरी लोकेशन हा स्टॅक मेमरी आहे समजणार नाही, त्यासाठी आपल्याला काय पाहावं लागेल, सर्वात अगोदर SP चे कंटेंट्स काय आहेत. ठीक आहे, हा मेमरी लोकेशन घेतला आहे मी E200H. अॅक्युमुलेटर मध्ये सेम व्हॅल्यूज घेत आहे 2BH, आणि फ्लॅग रजिस्टर मध्ये यामध्ये डेटा आहे 80H. ओके, अरे हां सॉरी पहिल्यांदा मला इथे हे करायचं आहे, आपल्याला पॉप ऑपरेशन आहे ते, राईट. हा मेमरी लोकेशन आहे तो E200H. इथे मला तो डेटा ॲझ्युम करायचा आहे. तर E200H या मेमरी लोकेशनवर हा डेटा आहे 2B. E201H, E202H इथे आहे 80H डेटा. तर कोणताही डेटा ॲझ्युम करूयात आपण रँडमली. ठीक आहे, त्यानंतर सेम हे मेमरी लोकेशन्स E200H, देन E201H, E202H, this 80H and 70H. मला फक्त सांगायचं आहे, हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर अॅक्युमुलेटरचे कंटेंट्स काय असतील बघा इकडे. मला एक्सपेक्टेड हे आहे, फ्लॅग रजिस्टरचे कंटेंट्स काय असतील आणि त्यानंतर SP चे कंटेंट्स काय असतील हे आन्सर फाइंड आउट करायचे आहेत. 2B 80 आणि 70H. हा, समजतंय ना. क्वेश्चन आहे हे, मी फक्त ॲझम्पशन काय केलेलं आहे, SP मध्ये ही व्हॅल्यू स्टोर आहे आणि ह्या मेमरी लोकेशन मध्ये हे डेटा. आता हे इथं मेन्शन करायची आवश्यकता आहे का, नाही, मी डायग्राम मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. तर मला फक्त हे फायनल आन्सर हे इम्पॉर्टंट आहेत. अॅक्युमुलेटर मध्ये कोणती व्हॅल्यू असेल, 80H असेल. हा बरोबर आहे. पहिल्यांदा हा जो 2BH आहे हा कशामध्ये स्टोर होईल, फ्लॅग रजिस्टर मध्ये, नंतर इन्क्रीमेंट होणार आणि अॅक्युमुलेटर मध्ये, आणि नंतर फक्त या मेमरी लोकेशनचं पॉइंट आउट करेल. समजते. हा आता स्टॅक टॉप असेल, म्हणजे हा डेटा रिट्राईव्ह केल्यानंतर हा डेटा काय असेल आता स्टॅक टॉप. म्हणजे तुम्ही ते ॲझम्पशन केलं आहे का, या प्लेट्स आहेत, हा पहिली प्लेट आपण काढून घेतली आहे, दुसरी प्लेट काढून घेतली आहे, आता हे काय असेल स्टॅक टॉप असेल. समजते ना, अशा प्रकारे आहे. इनिशियली SP will point to E200H, right? The contents of E200H,
that is 2B will be placed into flag register. Then SP will get incremented by 1. New value of SP will be E201H. The data pointed by SP, that is 80H, will be placed into accumulator, right? And after that, at the last, SP will again get incremented by 1. So SP will now point to E201H, and this will be the 02H, and this will be the stack top. आता इथून पुढे जर आपण पॉप इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केला तर ह्या डेटावर तो ऑपरेशन परफॉर्म होईल. समजतंय? कारण हा आता स्टॅक टॉप आहे. लिहून घ्या.